आहे ती देखील खूप महत्त्वाची आहे, कारण या ठिकाणावर जिंकलात तर एक बक्षीस तुम्हाला जरूर लागेल, मात्र हारलात तर शांत जावं लागेल. स्ट्रायकर राम पाटील, नॉन स्ट्रायकर राम पाटील विथ रोहिदास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पवनपुत्र पिसे टीमच्या बाजूने. तर फ्रंट लाईन षटक शरद म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. मागच्या 2 मॅचचा विचार केला तर भरपूर इम्प्रेस केलाय शरदने, चांगली गोलंदाजी केली आहे दोन्ही मॅचमध्ये, चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली आहे. परंतु या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारचं षटक हात आलेल. पंचांचा अधिकृत इशारा आलाय, मॅच ऑन, खेळाला सुरुवात होत आहे. अजून एक चांगली लढत तुमच्या भेटीला. एका बाजूला गावदेवी भादवड बी तर दुसऱ्या बाजूला पवनपुत्र पिसे. दोन्ही टीम्स चांगल्या आहेत, चांगलं क्रिकेट या मॅचच्या माध्यमातून देखील अपेक्षित आहे. यस, मॅच ऑन, खेळाला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल, जोरदार अपील, बॅटची कडा, पहिली विकेट. फलंदाज बाद राम पाटील. अतिशय चांगली सुरुवात शरद म्हात्रेच्या माध्यमातून पहिल्या बॉलवर विकेट काढली आहे. शरद म्हात्रेने आज भरपूर इम्प्रेस केलाय, कारण पहिल्या 2 मॅचचा विचार केला तर पहिल्या 2 मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली आहे. आणि आता देखील या मॅचची सुरुवात पहिल्या बॉलवर राम पाटीलला परतावलंय. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती शनिदास पाटील. पाहूया शनिदास पाटील कशा प्रकारे आपल्या टीमला सावरेल, कारण पहिल्या बॉलवर विकेट गेली आहे, थोडं दबाव जरूर असेल. शरद म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या बॉलवर विकेट, मनोबल वाढला असेल यात काही शंका नाहीये. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी सिंगल मिळेल. पहिली धाव पिसे टीमसाठी. अकाउंट ओपन झालंय शनिदास पाटील आणि सोबतच पवनपुत्र पिसे टीमचं. शरद पुन्हा एकदा. या वेळेस बीट केलंय फलंदाजाला, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. फुटवर्क खूप महत्वाचा आहे. मोठा फटका सजवण्यासाठी तुमचा फुटवर्कचा वापर जो आहे ना तो अति महत्वाचा असतोय. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. बॉल मात्र सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला होता निर्धावच्या स्वरूपात. शरद म्हात्रेची धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली आज. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. पुन्हा एकदा बीट केलंय फलंदाजाला. सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. शरद पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. सलगचा हा तिसरा निर्धाव चेंडू. मागच्या मॅच मध्ये देखील फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या, 4 निर्धाव चेंडू फेकले होते. आणि आता देखील आतापर्यंत 3 निर्धाव चेंडू पाहायला मिळालेत. एकच धाव खर्च केली आहे शरद म्हात्रेने. षटकातील शेवटचा बॉल. या वेळेस देखील बीट केले फलंदाजाला. सलग 4 चेंडू निर्धाव खेळलाय त्या ठिकाणी रोहिदास. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकाची समाप्ती. एक गडी बाद, धावा धावफलकावर फक्त ना फक्त सिंगल, एकच धाव धावफलकावर आहे. काय अप्रतिम सुरुवात आपल्याला पाहायला मिळते शरद म्हात्रेच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. मागच्या मॅच मध्ये फक्त 2 धावा खर्च करत 1 विकेट घेतली होती, तर या मॅच मध्ये फक्त ना फक्त एकच धाव खर्च केली आहे.
आणि एक महत्त्वाची विकेट काढली आहे शरद म्हात्रेने. तर आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर विजय पाटील येतोय. टीमचे कॅप्टन दुसऱ्या षटकाची जबाबदारी स्वीकारत असताना त्या ठिकाणी आपण पाहतोय विजय पाटील. बॉलर तर समोर शनिदास आहे. शनिवार नाही नाही तर बॉलर विजय पाटील. षटकातील पहिला बॉल विजय पाटील बॉलिंग ट्रॅकवर. विजय पाटील आपण थोडा उशीर करत आहात. आयोजन कमिटी सूचना देते प्लीज थोडं स्पीडली खेळा. यानंतर एक मॅच अजून कव्हर करायची आहे. या बलेस बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. रनआउटची विकेट. फलंदाज बाद. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलं षटक शरद म्हात्रेचं आणि त्यानंतर दुसरं षटक विजय पाटीलच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी चालू आहे. सत्यवान शिल्लार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. नाजूक स्थिती पाहायला मिळते पवनपुत्र पिसे टीमची. या भले जोरदार अपील. यश इज गॉन. अजून एक महत्वाची विकेट. अल्ला पावली परतावं लागतंय. सत्यवान बॅक टू द डगआउट. दामणगावला बी एकच ठेवलेली आहे. आऊट कसा झाला? कोणाला? नवीन फलंदाज कैलास मैदानाच्या आतमध्ये येतोय. या मॅचचा विचार केला तर आतापर्यंत 9 बॉल टाकून झाल्यात आणि 9 बॉल मध्ये फक्त ना फक्त एकच धाव धावफलकावर आहे टीम पिसेच्या बाजूने. आणि 3 विकेट्स आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. अगदी बिकट स्थिती, नाजूक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते टीम पिसेची. या बलेचा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग लेग वरनं बॉल पर्यंत पोहोचल्यात. एक धाव कंप्लीट. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. या सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलाय. 2 धावा धावफलकावर झाल्या आहेत. विजय पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संपर्क हवं तसं नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फक्त ना फक्त मिळेल सिंगल. अतिशय चांगली गोलंदाजी.
विजय पाटीलचं हे षटक पाहतो. याआधी शरद मात्रेने देखील चांगली गोलंदाजी केली होती, ज्या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च केली होती. तर विजयने देखील आतापर्यंत 5 बॉल टाकल्यात, फक्त 2च धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल विजय बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस ट्रिपलला उडवलाय. अजून एक विकेट, फलंदाज बाद. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत फक्त ना फक्त 3 धावा. मात्र त्या मोबदल्यात 4 गडी बाद झाल्या आहेत आतापर्यंत पवनपुत्र पिसे टीमचे. दुसरा ऑप्शन पण नाही ना, दुसरा ऑप्शन पण नाही. हा त्याच्यामुळे योगेश तरे षटक क्रमांक 3. धावा धावफलकावर फक्त ना फक्त 3 आहेत. फुटबॉल स्कोर आपण पाहतोय 3 धावा 4 विकेट. नवीन बॅट्समॅन अरुण. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. ओव्हर दिली हो, पहिलाच बॉल याचा. सगळे 4 5 6 6 विकेट पण 6 झाला, विकेट 3. वारंवार निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत. पिसे टीमच्या बाजूने ज्या अपेक्षा होत्या त्या मात्र आतापर्यंत फुलफिल होत नाहीयेत. एक्झॅक्ट काय घडलंय त्या ठिकाणी पाहूया. एक धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 4 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शॉट 1 रन. यस, 2 धावांची पॅनल्टी आहे आउट नाही गेला म्हणून. आई गावदेवी बादवड बी टीमला. नाही वाटलाच म्हणा, आउट नाही जात म्हणून 2 रनांची पेनल्टी. दोन धावा आम्ही त्वरितच प्लस करतोय. लगेच 6. 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पॅनल्टीच्या 2 धावा या ठिकाणी प्लस केल्या गेल्यात. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला. फटका चांगला आहे. 1 बाउन्सने बॉल निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. आता मात्र धावांचा वेग वाढवण्यासाठी अरुण कडे अपेक्षेने पाहिलं जात आहे. अरुण कडे ती क्षमता देखील आहे. एक चौकार आलाय त्याच्या बॅटमधून. 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. योगेश पुन्हा एकदा ऑन साइडला. फटका हा देखील चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षक जितू आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एकाच रुलावर.
रनआउटची विकेट, फलंदाज बाद. नवीन फलंदाज ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये येतोय. ज्ञानेश्वर देखील एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. अकरा धावा धावफलकावर आहेत. योगेश तरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. योगेशने देखील आज भरपूर इम्प्रेस केलंय. चांगली गोलंदाजी, सातत्याने फलंदाजी देखील चांगली पाहायला मिळाली आहे. टॉप एज लागलाय. यष्टीरक्षकाच्या मागे बॉल स्टॉप केला गेलाय. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. एका धाब्याच्या मदतीने धावफलक 12 वर पोहोचलाय. या षटकातील अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे. 7 धाबा खर्च केल्यात आतापर्यंत योगेश तरेने. षटकातील पुढचा बॉल, या बॉलचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत फक्त ना फक्त 14 धावा. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक पाहूया गोलंदाज कोण येतोय. शेवटचं षटक आहे. प्रमोद पाटील बॉलिंग ट्रॅकवर येतोय. षटकातील पहिला बॉल. या बॉलर्स देखील संपर्क आवत असं नाही आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि त्या दरम्यान गावदेवी बादवट टीमसाठी नारायण स्मृती बादवट, नितीन म्हात्रे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद नितीनजी म्हात्रे. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रमोद पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल, या भलेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. अरुणला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. अजून एक महत्वाची विकेट त्या ठिकाणी मिळाली आहे. अरुणला बाद केला. 6वी विकेट. 15 धावा धावफलकावर आहेत आणि अजूनही फक्त आणि फक्त 4 बॉलचा खेळ बाकी आहे. अतिशय चांगली गोलंदाजी. शरद म्हात्रे, विजय पाटील, योगेश तरे आणि त्यानंतर प्रमोद पाटील. नवीन फलंदाज पप्पू आलाय. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल. बीट केलाय फलंदाजाला. संपर्क नाहीये. वारंवार निर्धाव चेंडू पाहायला मिळाल्यात या इनिंग मध्ये आणि तेच कारण राहिलंय की धावा बनल्या नाहीयेत. फक्त 15 धावा धावफलकावर आहेत. टॉस हरल्यानंतर पवनपुत्र पीसे टीम फलंदाजी करताना आपण पाहतोय.
या वेळेस ऑन साइडला प्रहार झालाय, आलाय षटकार, 6 धावा. या 6 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. प्रमोद पाटील पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल नो बॉलचा इशारा आलाय. खेळपट्टी सोडून चेंडू हाताला होता. अवांतर धाव मिळेल. आणि पुढचा बॉल फ्री हिट आहे. पुन्हा एकदा मुभा आहे बिगिटची. बिगिट पाहायला मिळेल का पाहूया. पप्पूने एकतर ठोकलाय, मात्र अजून एक ठोकेल का. षटकातील फ्री हिट बॉल. या वेळेस चांगला बॉल, फक्त ना फक्त सिंगल मिळेल. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 23 धावा धावफलकावर आहेत. प्रमोद पाटीलचं हे षटक आपण पाहतोय. शेवटचा बॉल या इनिंग मधील. टॉप एज बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र पाहता पाहता बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 27 धावा झाल्या आहेत. 28चं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. ट्वेंटी 27 धावा पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं. 28चं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. आणि या धावांचा पाठलाग आपण पाहूया कशा प्रकारे केला जाईल. ज्या वेळेस प्रत्यक्ष दुसऱ्या सामन्याला, दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल ना, त्यावेळेस आपण व्हॉइस ऑफ यवतमाळ आमचे अगदी जवळचे मित्र आहेत सुनील पवार यांचा गोड आवाज या ठिकाणावरून ऐकणार आहोत. आणि त्यानंतर मात्र शेवटची मॅच देखील आपल्याला कव्हर करायची आहे. सो स्पीडअप करा. अनेक अनेक धन्यवाद, शुक्रिया, थँक्स माझे परम मित्र, मेरी आवाज मेरी पहचान. आणि जवळपास फक्त 5 मिनिटाचा वेळ पोहोचण्यासाठी लागतो घरी, असे आमचे आहेत शेजारी सध्या तरी वकारे सरजी. कधी कधी या भाषेचा वापर करणं गरजेचं आहे. मराठी भाषा आपली मातृभूमी आहे आणि जास्तीत जास्त समालोचन निश्चित आपण मराठीतूनच करत आहोत. कारण की प्रत्येक प्राधान्य आपण दिलंच पाहिजेत. शेवटी मी महाराष्ट्राचा मराठी. कारण की आज ठीक हा शेड्यूल संपल्यानंतर सुनील पवार आणि संदेश वखारेजी थेट भिवंडीच्या सफरला आणि मोठं योगदान आहे. कारण की सातत्याने जेव्हा जेव्हा सुनील पवारला अडचण असते तर मित्रांनो आपण मोजकेच काही व्यक्ती आमच्या समालोचक परिवाराचे गवळी सर असो, वकारे सर असो, नेहमीच सातत्याने सुनील पवारला मदत करतात. त्यासाठी एवन जोडी प्रत्येकदा खूप खूप आभार. हे
पोचते मग पानटपरीवर. कत्ता चुना मिलाव घिसते रहो. तर सामन्याला सुरुवात आपण करूया. एक परत एकदा सिद्ध केलंय गावदेवी भादोड टीमच्या बॉलरनी की आमची आज वेगळी तयारी आहे. आणि यस बॅटर पाठवायचे आहेत कारण की यानंतर एकच सामना आहे. चला लगेच आपण बॅटर पाठवायचे तर विनंती आहे. गावदेवी भादोड बी चला फलंदाज पाठवा. आपण मॅचला सुरुवात करूया. 28 धावांचं लक्ष आहे. सुधाकर विथ शरद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. 28 धावांचं लक्ष आहे आणि या धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. बॉलिंग ट्रॅकवर शनिदास आलाय. पवनपुत्र पिसे 28 धावांचं लक्ष उभं केलंय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. मॅचला सुरुवात होत आहे. यस दिव्यदास सरांचा इशारा येतोय. मॅच ऑन. पहिला बॉल. पहिलाच बॉल अवांतर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. आपल्या टीमने धावा ज्या आहेत ना त्या कमी बनवल्यात हे मात्र लक्षात घेऊन गोलंदाजी करावी लागेल प्रत्येक गोलंदाजाला. शनिदास पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी. मात्र सुरुवात जी आहे ना ती सुरुवात भरपूर महत्त्वाची आहे आणि येणाऱ्या गोलंदाजांना देखील एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून द्यावा लागेल शनिदासला. अरे बा बाटने हा फटका खेळून काढलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचत आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दोन धावा धावफलकावर. एका माफक लक्ष्याचा पाठलाग गावदेवी भादवड बी संघ करतोय. आज गावदेवी भादवड बी संघाने देखील भरपूर इम्प्रेस केलंय. याआधी शेल्लार टीमचा खेळ चांगला राहिला. 2 मॅचेस त्याने देखील जिंकल्यात. डीप मध्ये थोडी मिसफील्ड झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 4 धावा धावफलकावर झाल्या आहेत. प्रत्येक धाव जी आहे ना ती खूप महत्वाची आहे कारण फक्त ना फक्त 28 धावांचं लक्ष उभं केलंय. हे लक्ष लक्षात घेऊन गोलंदाजी करावी लागेल आणि गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ खूप महत्वाची आहे. शरद म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोलंदाजी काय अफलातून राहिली आहे शरदची. प्रत्येक मॅच मध्ये चांगली गोलंदाजी शरदने केली आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. चार धावा धावफलकावर स्थिर आहेत. शनिदास पुन्हा एकदा
आडव्या बाटने हा फटका खेळून काढलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल उचलला जातोय. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. या सिंगल सोबत धावफलक 5 वर पोहोचलंय. लो स्कोरिंग टोटल या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचं कारण म्हणजे टीम भादबडची गोलंदाजी अफलातून राहिली आहे. प्रत्येक गोलंदाजाने अगदी कंजूसभरी गोलंदाजी केली आहे या मॅच मध्ये. शनिदास पुन्हा एकदा या बलेस ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. सुधाकर बॅक टू द डेकआउट. आहेत. पाहूया विजय कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील शेवटचा बॉल. टीमचे कॅप्टन विजय मॅन इन व्हाईट कॅप. या वेळेचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे सफल झाला होता विजय, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. अगदी एस्टनच्या वरून हा चेंडू निघून गेलाय आणि अशा प्रकारे पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत फक्त ना फक्त 5 धावा. जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी टीम पवनपुत्र पिसेच्या माध्यमातून 28 धावांचं मापक लक्ष उभं केलंय आणि पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात फक्त ना फक्त 5 धावा टीम गावदेवी भादवड बी साठी. मॅच जर जिंकायची असेल तर मात्र प्रत्येक गोलंदाजाला याहून अधिक कंजूसभरी गोलंदाजी करावी लागेल. ज्ञानदेव शेलार बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होईल. पहिल्या षटकाची सुरुवात अप्रतिम झाली. पहिलं षटक अप्रतिम फेकलं गेला, मात्र ते सातत्य पुढे देखील पाहायला मिळेल का पाहूया. ज्ञानदेव शेलार संघटने अंतर्गत पंच देखील आहेत. आज त्यांच्या माध्यमातून पंचगिरी देखील चांगली पाहायला मिळाली आहे, परंतु या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली अपेक्षित आहे त्यांच्या टीमला, त्यांच्या पाठीराख्यांना, आणि ती चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल का पाहूया. षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल जोरदार अपील. पंच सहमत नाहीयेत. नक्कीच पायचीची अपील ज्या वेळेस होते ना, पंच तपासत असतात चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, बॅट कट आहे का, या सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि त्यानंतर पंच संमती दाखवत असतात. यावेळेस बॅट कट होतं आणि त्या कारणास्तव पंच मात्र सहमत नाहीयेत या ठिकाणी. बॉल भरपूर चांगला होता. या वेळेस बीट केलंय फलंदाजाला, संपर्क नाहीये. लक्ष जे आहे ते फक्त ना फक्त 28 आहे, परंतु ते कंप्लीट करत असताना आतापर्यंत तरी दमछाक झाली आहे गावदेवी भादवड बी टीमची. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल. तिसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. काय कमालीची गोलंदाजी ज्ञानदेव शेलार. धावा ज्या बनवल्यात नक्कीच फक्त 27-28 लक्षात घेऊन गोलंदाजी चालू आहे.
घेऊन जा टेंशन घेऊ नका. उधर से छोड़ेगा सरोजी. पैसे पैदल 2 मिनिट में तो घर पे जाएगा. हा ना ठाकूरवाडा तर ते ज्ञानदेव पुन्हा एकदा तिथंच राहतो तू हिरानंदानी राहते. या बलेस ऑन साइडला बॉल उडवलाय. बॉल हवे क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात अजून एक मोठी विकेट. शरद मात्रे बॅक टू द डक आउट. कोणाला योगेश उद्या अशी नाटकं नाही जमणार. मी एक मॅच जातो 2 मॅच जातो. आण तुझ्या माणसाला हा मी म्हणलं की विचार ना. हा उद्या मी नाही मी सेमीला आहे उद्या. तू कधी ये? पण दिवसभरच्या अंगावर पाहिजे माझे एक ओढायला आम्हाला घेऊन. काही कमालीचं षटक फेकलं जातंय. आतापर्यंत 4 बॉल टाकून झाल्यात. धाव खर्च केली नाहीये आणि सोबतच एक महत्वाची विकेट देखील काढली आहे गोलंदाज ज्ञानदेव शेल्लारने. विचार ना. षटकातील पुढचा बॉल. ज्ञानदेव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. नवीन फलंदाज योगेश आलाय. योगेशला देखील बीट केलाय. संपर्क पुन्हा एकदा नाहीये आणि या स्पर्धेतील पहिलं विकेट मेडन षटक पाहायला मिळतंय का पाहूया. 5 बॉल तर टाकून झाल्यात. विकेट घेतली आहे. रन खर्च केली नाहीये. एका बॉलचा खेळ बाकी आहे. ज्ञानदेव शेल्लारची गोलंदाजी भरपूर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पहिलं मेडन षटक पाहायला मिळेल का पाहूया. षटकातील शेवटचा बॉल. या बलेचा बॉल ड्राईव्हचा फटका. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत शनिदास. सिंगल कंप्लीट झाली आहे. या ओव्हरमध्ये आली आहे फक्त ना फक्त एकच धाव. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत फक्त ना फक्त 6 धावा. लो स्कोरिंग मॅच आहे. मात्र मॅचमध्ये हळूहळू रंगत वाढत आहे. कारण 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. फक्त ना फक्त 6 धावा धावफलकावर आहेत. उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये आमचे गुणलेखक सौरव पाटील मला सांगतायत धावा बनवायच्या आहेत. 22 धावांची आवश्यकता आहे. सत्यवान शिल्लार बॉलिंग ट्रॅकवर येतोय. षटक क्रमांक 3 पाहूया कशा प्रकारे हात आलेल. हे षटक अति महत्वाचं आहे दोन्ही टीमसाठी. कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. षटकातील पहिला बॉल ऑन साइडला प्रहार झालाय. कमालीचा फटका. ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय अवॉई सफर. मिळतील 6 धावा. षटकार. अतिशय सुरेख फटका. फलंदाज योगेश तरेच्या बॅट मधून निघणारा षटकार. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बीट केलंय योगेशला. संपर्क नाहीये. पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. फक्त न फक्त मिळेल सिंगल. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतंय भिवंडी पोलीस पाटील संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष अच्युत नांदुरकर साहेब
आणि त्यांच्या समवेत खांडपे गावचे पोलीस पाटील मुकेश पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्या दरम्यान विजय पाटीलची विकेट फलंदाज बाद. थँक्यू. शत्रुघ्न पाटील पोलीस पाटील सोनाले यांचे देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम. मॅच मध्ये ट्विस्ट. विजय पाटीलची विकेट आली आहे टीम पीसेसाठी. धावा धावपलकर स्थिर आहेत 13 धावा. रवी जोशी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मात्र या ठिकाणावरनं योगेश तरेकडून भरपूर अपेक्षा आहेत टीमला. कारण समीकरण जर पाहायचं झालं तर 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 8 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. रवी जोशी षटकातील पुढचा बॉल. सत्यवान बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. समोर रवी जोशी. मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. मात्र पंच इंटरेस्टेड नाही आहेत. या असोसिएशन मध्ये नाही. 28चा पाठलाग करत असताना 13 धावा धावफलकावर 3 गडी बाद. आई गावदेवी बादवड बी. षटकातील पुढचा बॉल. लो फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. योगेश तरे त्या ठिकाणी नकार देतोय. एका धावेच्या मदतीने धावफलक 14 वर पोहोचलंय. आता मात्र उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 7 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आणि सामना आपण पाहतोय कुठे. कारण फक्त ना फक्त 28चं लक्ष असताना मात्र कमालीची गोलंदाजी खास करून ज्ञानदेव शेलारने भरपूर इम्प्रेस केला. एकच धाव खर्च केली होती षटक क्रमांक 2 मध्ये. सत्यवान शेलार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील के कडक फटका. बॉल निघून जातोय सीमा पार. 6 धावा. षटकार. अगदी महत्वाच्या 6 धावा. शेवटच्या बॉलवर हा षटकार आलाय आणि या 6 धावांच्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे सरकलंय. सौरव पाटील धावा किती झाल्या आहेत हे महत्वाचं नाहीये, तर आता मात्र शेवटच्या षटकामध्ये धावा किती पाहिजेत हे अधिक महत्वाचं आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये टीम गावदेवी भादवड बी साठी 14 धावा आल्यात आणि त्याच्या जोरावर समीकरण आता मात्र थोडं सोपं झालेलं आपण पाहतोय. 6 बॉल 8 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक. पाहूया गोलंदाज कोण येतोय. टीमचे कॅप्टन कोणत्या गोलंदाजावर भरोसा दाखवतायत. 6 बॉल 8 ची आवश्यकता. अरुण बॉलिंग ट्रॅकवर येतोय. शेवटचं षटक आहे. 6 मध्ये 8 रोखायच्या आहेत, तर त्या उलट 6 मध्ये 8 काढायच्या आहेत. षटकातील पहिला बॉल. अरुण बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. समोर रवी जोशी.
या वेळेस ऑन साइडला प्रहार झालाय. अप्रतिम अलौकिक अविश्वसनीय फटका. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. या षटकाराच्या मदतीने सामन्याचं रंगरूप पूर्णपणे बदललेलं आपण पाहतोय. आता मात्र उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 5 बॉलमध्ये विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॅटची कडा. यास फलंदाज बाद. महत्वाच्या क्षणी मिळाली आहे अरुण आणि सोबतच टीम पिसेला. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 4 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज प्रमोद पाटील येतोय. 28 धावांचं लक्ष. लो स्कोरिंग मॅच. मात्र मॅच मध्ये ट्विस्ट. अरुण बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला जात आहे. काही खेळाडू जे आहेत ते अगदी जवळ लावले जातील यात काही शंका नाहीये, कारण बॉल बाकी आहेत 4 आणि धावा फक्त आणि फक्त 2 काढायच्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला. खाली क्षेत्र निवडलं. विजयाचा फटका. प्रमोद पाटीलच्या बॅट मधून येतोय हा चौकार. मॅच फिनिश. सामना जिंकलाय गावदेवी भादवड बी टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक पवनपुत्र पिसे. चला टॉस साठी या. टीम भादवडचे कॅप्टन आणि सोबतच टीम शेलारचे कॅप्टन. आपण टॉस करूया आधी.